रसिकजन हो नमस्कार. मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या गोष्टींच्या मळ्यात रमताना या कथा अभिवाचनाच्या कार्यक्रमात मी संध्या पिंपळकर आपले सहर्ष स्वागत करते. आज पाहूयात काळोखातलं चांदणं ही मोहना प्रभुदेसाई जोगळेकर यांनी लिहिलेली एक छोटीशी कथा. चैतालीनी, किती वेळा फोन करतेस ग? तुला माहिती आहे ना आई, मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे. नको ना जीव खाऊस माझा, असं म्हणून फोन धाडकन बंद केला. भारती दुखावली. दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर जेव्हा चैताली सुट्ट्यासाठी घरी आली होती तेव्हापासून हे असंच चालू होतं. छोट्याशा गावात चैतालीचं शिक्षण होण्यापेक्षा भारतीनी म्हणजे चैतालीच्या आईनीच पुढाकार घेऊन तिला शहरामध्ये शिकायला पाठवलं होतं. इंजिनिअरची पदवी प्राप्त केल्यानंतर आता तिने 4 चौघींसारखं लग्न करून सुखाचा संसार करावा असं सगळ्या आईंप्रमाणे भारतीचंही मत होतं. सुट्ट्या तर छान गेल्या आणि निघताना चैताली म्हणाली, अगं आई, मी फायटर पायलट म्हणजे लढाऊ वैमानिक व्हायचं ठरवलं आहे आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या एंट्रन्स एक्झामचा मी आता अभ्यास करते आहे आणि माझी नोकरी पण त्याबरोबरच चालू आहे. चैतालीने असं सांगताच भारती आणि भारतीचे पती उदय दोघांनाही खूप मोठा धक्का बसला. साहजिकच आहे, एकतर वैमानिक, त्यातून लढाऊ वैमानिक आणि त्यातून एकुलती एक मुलगी, म्हणजे अनेक प्रश्न दोघांच्या मनात उभे राहिले. बरं, त्याची नीटशी उत्तरंसुद्धा चैतालीला देता येत नव्हती. मग काय, फोनवर उगीचच दोघींचे गैरसमज वाढत होते. खरं तर हैदराबादला जायच्या आदल्या रात्री चैत्रानीने भारतीला आणि उदयला दिलेला हा धक्का त्यांना पचवणं खूपच कठीण चाललं होतं. फोनवर सारखी चौकशी, अगं मग ट्रेनिंग किती दिवसाचं आहे, पोस्टिंग कुठे असेल, काय. भारतीचा जीव खालीवर होत होता. जान्हवी कपूरचा गुंजन हा लढाऊ वैमानिकावरचा मूवी पाहणं वेगळं आणि आपल्या मुलीने तो जॉब स्वीकारणं, आपला जीव धोक्यात घालणं, देशासाठी धोक्यात घालणं, हे कसं होतं बघा ना. शिवाजी जन्मावा पण तो शेजारच्या घरी, असंच होतं ते. एकतर आईच्या मनातली काळजी, आईवडिलांच्या मनातली काळजी आणि तरुण पिढीचं उंच नभी झेपावण्याचं स्वप्न, यातला हा संघर्ष. त्यातच असं झालं की उदयचे एक मित्र, त्यांची मुलगी प्राजक्ता, त्यांच्याच छोट्या गावामध्ये नरवण्यामध्ये काही शिबिरासाठी येणार होती. तिला राहायला उदयने आपल्याच घरी बोलवलं होतं. हा फोन चालू असताना नेमकी प्राजक्ता तिथे होती. कोण होतं? प्राजक्ताने विचारलं. अगं माझी मुलगी, भारती म्हणाली. तुम्हाला बोलायचं आहे का तिच्याशी? मी जरा बाहेर थांबते, प्राजक्ता म्हणाली. नाही गं, ती आता घेणार नाही माझा फोन. ऐकलंस ना तू, कशी बोलते बघ मला, भारती म्हणाली. समोरची शाल घेण्यासाठी तिने हात पुढे केला आणि आगाई ग म्हणून जोरात विव्हळली. काय झालं ग मावशी तुला? काही नाही ग, खांदा आणि हात कळ येते, जुनंच दुखणं आहे बघ. खांद्यावर बोटांनी दाब देत भारती म्हणाली. राग धरून बसली आहे चैताली मनात. तिला लढाऊ वैमानिक व्हायचंय, त्याला आम्ही विरोध करतोय म्हणून ती सध्या नाराज आहे आमच्यावर. लढाऊ वैमानिक? अरे वा, ही तर देशसेवाच की, प्राजक्ता कौतुकाने म्हणाली. भारतीला मग थोडंसं अपराधी वाटलं. ते खरं ग, देशाची सेवाच आहे ती, पण एकुलती एक मुलगी आहे ग ती आमची, इतक्या लांब जाणार म्हणून आम्हाला थोडीशी तिची काळजी वाटते ग, भारती म्हणाली. तुमची काळजी मी समजू शकते मावशी, प्राजक्ता म्हणाली.
काय सांगू प्राजक्ता, माझं लग्न फार लवकर झालं गं. त्या काळात या छोट्या गावामध्ये आमची बदली असल्यामुळे पुढेही मी फारसं काही शिकले नाही, जगात फारशी वावरले नाही. आणि म्हणूनच मीच मोठ्या हट्टाने चैतालीला जे पाहिजे ते करू दिलं गं आजपर्यंत. तिच्या जे मनात आलं तर तिला करू दिलं. एवढंच नाही तर चांगल्या शहरात तिला शिकायला ठेवलं. आत्तापर्यंत तिने जे जे मागितलं ते आम्ही सहजपणे केलं तिच्यासाठी, आणि ते करताही आलं आम्हाला. अच्छा, असंच तिला वाटत असेल बरं का मावशी, की आजपर्यंत तुम्ही सगळं ऐकलंत, सगळ्या निर्णयाला तिच्या मान्यता दिलीत, म्हणजे हाही तिचा निर्णय तुम्ही स्वीकाराल असंच चैतालीला वाटलं असेल ना. प्राजक्ता म्हणाली, हो गं, मलाही वाटलं होतं, पण थोडी काळजी पण वाटतेच ना गं मला. ती वाटेल तितके मला बोलू दे, काही हरकत नाही. बाबांनाही बोलते का ती? हो, बाबांनाही बोलते, पण बाबा ऐकून घेत नाही आणि ते फारसं तिला सांगतही नाहीत, चौकशाही करत नाहीत, प्रश्न विचारत नाहीत. शेवटी भारतीच्या मनातली खतखत बाहेर पडली. मावशी, थोडं थांब बरं तू, मी तुला एक छानशी कॉफी करून आणते, प्राजक्ता म्हणाली. प्राजक्ताने दिलेली कॉफी घेताना भारतीला खूप बरं वाटलं. ती म्हणाली, आयती कॉफी मिळाल्याचं किती सुख असतं ना. खूप दिवसांनी मिळतं आहे हे गं. पूर्वी चैताली घरी आली की खूप बरं वाटायचं. आता काय झालं आहे ते, चैताली या सुट्ट्यात आली आणि हा विषय निघाला आणि आता ती फोनवरही बोलत नाही आहे. कॉफीचे घोट घेत घेत भारती प्राजक्ताला आपलं मन मोकळं करू लागली. भारतीला प्राजक्ताच्या रूपात एक नवीन मैत्रीणच मिळाली. शिबिराहून प्राजक्ता आली की दोघींच्या गप्पा रंगायच्या. बरेचदा भारतीच बोलत राहायची. उदयही कधी कधी येऊन बसत असे. तिघांची छान गट्टी जमली. चैतालीची जागा प्राजक्ता घेते की काय असे एक क्षण भारतीला मनात वाटलं आणि तिला थोडंसं अपराधी पण वाटलं. अरे, या मुलीशी आपण फारच गुंतत चाललो आहे का या प्राजक्तामध्ये, एक क्षण तिलाही वाटलं. जे होईल ते होईल मावशी, पण तू काळजी करू नकोस. तिला सगळी नीट चौकशी करायला सांग आणि तिच्या निर्णयामागे तू आजपर्यंत जशी खंबीर होतीस तशी खंबीर राहा. हो गं, जे होईल ते होईल, पण ती जी माझ्यावर रुसली आहे ना, तिने मनात जी आढी घेतली आहे ना, ती आढी निघून आमच्यातला संवाद पुन्हा सुरू होऊ दे म्हणजे झालं, भारती भाऊक होऊन म्हणाली. ही छानशी त्रिकुटाची मैत्री पाहता पाहता संपली. प्राजक्ताचा जायचा दिवस आला. प्राजक्ता भारतीच्या पाया पडायला खाली वाकली. भारतीने आशीर्वादासाठी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि एकदम ओरडलीच, अगं प्राजक्ता, बघ ना, हात दुखायचा थांबला की माझा. थोडा जरी हलवला तरी कळ यायची गं, आज नाही आली बघ, भारती आनंदाने म्हणाली. आणि पुन्हा असं तिला वाटलं की वा, प्राजक्ताशी मोकळ्या गप्पा मारल्या आपण या 8-10 दिवसात आणि म्हणूनच आपला हा हात दुखायचा थांबला बरं का. ती म्हणाली, येत जा गं बाळा कधीतरी, किती छान वाटलं तुझ्याशी बोलून, मन मोकळं झालं गं, कधी कोणाकडे बोललेच नव्हते मी हे सगळं, भारती म्हणाली. प्राजक्ता म्हणली, हो का, नक्की येत जाईन मी, आणि हो, मी चैतालीशी पण फोनवर बोलेन. तिची बस आली. तिला बसमध्ये बसवताना उदय म्हणाले, तू आलीस ना, फार बरं झालं. तुझ्या बाबांनी जेव्हा मला विचारलं की तुझ्याकडे माझ्या राहण्याची म्हणजे तुझ्या राहण्याची म्हणजेच प्राजक्ताच्या राहण्याची सोय होईल का, मलाही थोडंसं वाटलं होतं की तुझं आणि आमचं कसं जुळेल काय नाही, आम्ही दोघंच घरात, पण तू मानसोपचार तज्ज्ञ आहेस म्हटल्यावर मी म्हणलं हो हो, अवश्य तुमची सोय होईल तुझी माझ्याकडे. आणि बघ ना, भारतीच्या मनातलं सगळं शल्य तुझ्याशी गप्पा मारून बाहेर पडलं. आता चैताली जो निर्णय घेईल तो स्वीकारण्याची मानसिक शक्ती भारतीमध्ये तुझ्यामुळे आली, हे निश्चित बेटा. असंच पुन्हा ये, फोन करत राहा. नक्की काका, मी बोलतच राहणार आहे मावशीशी फोनवर.
तिला आता घरी गेल्यावर खरं खरं सांगा, मी कोण आहे ते खरं सांगा. म्हणजे मी तुमची प्राजक्ता तर आहेच, पण त्याचबरोबर मी समुपदेशिका आहे हेही मावशीला सांगा. आणि मावशीला सांगा की चैतालीला पण माझ्याशी बोलायला सांगा. चैतालीशी पण मी बोलते. तिच्या तिने जे ध्येय नवीन घेतलेलं आहे त्यासाठीची एंट्रन्स एक्झाम, नवीन नोकरी आणि तुमच्या दोघांचा विरोध, त्यामुळे तिचा निर्णय डळमळीत होणं, या सगळ्या मानसिक आंदोलनामध्ये तिलाही माझ्याशी बोलून निश्चित बरं वाटेल, असं प्राजक्ता उदयला म्हणाली. हो हो, ठेवेन ह लक्षात, उदयही म्हणाला. परतीच्या वाटेवर प्राजक्ताला सोडून वापस जाताना त्याची नजर, म्हणजे उदयची नजर, म्हणजे चैतालीच्या बाबांची नजर आकाशातल्या चांदण्यांकडे गेली. काळोखात मार्ग दाखवणाऱ्या दिव्यांसारखं ते चांदणं त्याला भासलं. चैतालीची प्राजक्ताशी गाठ कशी घालून द्यायची आणि भारतीला प्राजक्ता नेमकी कोण आहे हे कसं सांगायचं, याचा विचार करत प्रसन्न मनाने तो घराकडे निघाला. रसिकजन हो, पुढच्या पिढीचे निर्णय, मागच्या पिढीचा त्याला असणारा विरोध, 2 पिढीतला जनरेशन गॅप, पुढच्या पिढीचं तरुण सळसळतं रक्त, उत्साह आणि सगळं आकाश कवेत घ्यायची इच्छा आणि येणाऱ्या संकटाला खंबीरपणे लढायची जिद्द आणि त्याच्यातली काळजी करणारी मागची पिढी, हा घरोघरचा संघर्ष आणि आजकाल आवश्यकता असणारी एक प्राजक्तासारखी समुपदेशक मैत्रीण, हे सगळं कसं छान जुळून आलंय की नाही. म्हणून मला ही कथा तुमच्यापुढे मांडावी वाटली. अशी प्राजक्ता, अशी चैताली, अशी भारती तुमच्याही पाहण्यात असतील. आपल्यालाही प्रत्येकाला कोणता निर्णय घ्यावा, कोणतं क्षेत्र निवडावं, त्यातले धोके कसे ओळखावेत, अनुभव कोणाचा आहे, त्याची चर्चा कशी करावी, असे अनेक प्रश्न पडतात. आणि आपल्या आईबाबांशी कदाचित आपल्याला त्यांना तितकं मनमोकळेपणाने सांगता येत नाही आणि त्यांनाही ते समजत नाही. आणि म्हणूनच हा एक छानसा दुवा प्राजक्ताच्या रूपाचा तुम्हाला कसा वाटला ते अवश्य कमेंट बॉक्समध्ये लिहा. आमच्या मनस्पर्शी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना, तुमच्या इतर ग्रुप्सना शेअर करा. धन्यवाद.